लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट आहे। आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पतसंस्था सुरू होण्यास या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। आता राज्य शासनाच्या लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या 1500 रुपयाच्या आर्थिक सहाय्याचा योग्य उपयोग करून लाभार्थ्यांना जिल्हास्तरीय सहकारी पतसंस्था या ठिकाणी स्थापन करण्यात आली आहे। आता या पतसंस्थेअंतर्गत काय मिळणार लाडक्या बहिणींना हे महत्त्वाचं आहे आणि तेच मी तुम्हाला डायरेक्टली या ठिकाणी सांगण्याचा या ठिकाणी सांगतो। जसं की या ठिकाणी बघितलं तर अमरावती ही जिल्ह्यातील पहिली बातमी आहे। जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या हस्ते या ठिकाणी या पतसंस्थेचं उद्घाटन करण्यात आलेले आहे आणि जे काही नोंदणीकृत सभासद आहेत त्यांना जिल्हा स्तरावर पतसंस्थेची नोंदणी करण्याची राज्यातील पहिली घटना आहे। तर ही राज्यातील एक पहिलीच पतसंस्था आहे जी लाडक्या बहिणींसाठी असेल आणि यामध्ये 1500 रुपयांचं या ठिकाणी त्यांनी नियोजन केलेले आहे। आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत ही सहकारी पतसंस्था नोंदणी झालेली आहे आणि यामध्ये तब्बल 500 सदस्य संख्या आहे। यामध्ये जवळपास 7500 सदस्य संख्या आहे। आता यामध्ये बघितलं तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे काही 1500 रुपये मिळतं त्याद्वारे जे आहे त्या संस्थेमध्ये त्यांचं या ठिकाणी नियोजन करण्यात आलेले। आता महिलांची पतसंस्था नोंदणी होणे ही ऐतिहासिक बाब आहे आणि लाडकी बहीण योजनेतून मिळणारे सहाय्य या बँकेच्या माध्यमातून गोळा होणार आहे। कर्ज स्वरूपात देण्यात येणाऱ्या निधींचा सुयोग्य वापर होणे गरजेचे आहे आणि महिलांचे आर्थिक नियोजन या ठिकाणी चोख असते आणि यामुळे पतसंस्थेची आर्थिक स्थिरता वाढते आणि त्याचबरोबर गरजूंना या योजनेअंतर्गत लाभ सुद्धा मिळतो। आता या योजनेअंतर्गत 1 लाख रुपयापर्यंत या ठिकाणी जे आहे कर्ज सुद्धा लाडक्या बहिणींना मिळणार आहे आणि त्यामुळे लाडक्या बहिणींना एखादा उद्योग सुरू करायचा असेल, एखादं त्यांना मुलीचं लग्न करायचं असेल, यासाठी या पैशांचा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फायदा लाडकी बहिणींना या ठिकाणी होणार आहे। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।